खूपच हेल्दी आणि टेस्टी मोड आलेल्या मटकीचा सलाद. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा जिमला जाणाऱ्यासाठी खूपच हेल्दी आहे किंवा सकाळच्या नाश्त्याला झटपट आणि चटपटीत काहीतरी बनवायचे असेल, तेही गॅसचा एकदम कमी वापर करून, तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. चला तर आपण रेसिपी पाहूया. इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. पहा किती छान मोड आलेले आहेत. हे मी काय केलं होतं, 5-6 तास पाण्यात भिजत घातलेलं आणि नंतर पाणी काढून तसेच झाकून ठेवलेले आहे. काय करायचं, पाणी काढून झाकून ठेवायचं रात्रभर किंवा अजून जास्त वेळ. मोड खूप छान येतात. कपड्यातही बांधायची गरज पडत नाही याला. कपड्यात बांधलं की कपड्यातच मोड मोडतात, त्यामुळे कपड्यात बांधू नका. इथे मी आता एक पातेलं गॅसवरती चढवलेलं आहे. गॅसचा कमीच वापर करणार आहोत आपण आणि मटकी घालून घेतलेली आहे. बस 1 मिनिटसुद्धा ठेवायची नाही याला. एक उकळी यायच्या टायमालाच बंद करायचं. हे पहा, मी आता लगेच काढून घेतलेलं आहे. लगेच काढून घ्यायचं, जास्त शिजत नाही. पाणी फेकू नका. तुम्ही पीठ मळताना किंवा पिण्यासाठी घेऊ शकता. खूप छान लागतं. नमक टाकूनही पिऊ शकता. इथे आता मी एक भांडं घेतलेलं आहे. याच्यात आपण आता सर्व मटकी घालून घ्यायचे. पाणी चांगलं नितळवून घ्यायचे. हे पहा, मी आता सर्व काढून घेतलेले आहे याच्यात. आणि इथे मी हे सर्व घेतलेलं आहे. कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे. आंबा घेतलेला आहे. आंबा नसेल तर तुम्ही काकडी घेऊ शकता. टमाटर, बीट घेतलेला आहे. कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमच्याजवळ अजून काही अवेलेबल असेल तर तेही घेऊ शकता, जसं काकडी आहे, पुन्हा गाजर आहे. हे आता सर्व याच्यात घालून घ्यायचं आहे. बारीक चिरून घ्यायचे म्हणजे सलाद आपला खूप छान बनतो. सर्व आता याच्यात मी घालून घेते. आंबा नसेल तर तुम्ही याच्याऐवजी चाट मसाला याच्यात टाकला ना तरी खूप टेस्टी लागतो. चाट मसाल्याची क्वांटिटी थोडी वाढवायची आहे. हे सर्व मी आता याच्यात घालून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवूया. इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे. शेंगदाण्यांची भाजून डाळ करून घ्यायची आहे, साल काढून. इथे मी चाट मसाला, काळा नमक, साधं नमक टाकलेलं आहे आणि लाल मिरची पावडर ही आहे. ही चिंच गुळाची चटणी आहे, तेही याच्यात घालायची. चिंच गुळ नसला तर तुम्ही चिंचचं आणि गुळाचं पाणी करून घेऊ शकता. थोडंसं तेल घातलेलं आहे, रिफाइंड ऑइल आहे. तुम्ही ऑलिव्ह ऑइलसुद्धा घालू शकता. हे सर्व आता क्रश करून घ्यायचं आहे. पावडरही बनवायची नाही, फक्त हे पहा असं क्रश करून घ्यायचं आहे. खूप छान बनते आणि खूप टेस्टी लागते. चिंचेची चटणी घातल्यामुळे त्याला आणखीन स्वाद येतो. हे पहा, आता मी असं क्रश करून घेते. हे पहा, असं क्रश केलेलं आहे. पावडरही करायची नाही. आता हे याच्यात सर्व घालून घ्यायचं आहे. हे पहा, जास्त पावडरही करू नका, व्यवस्थित असे क्रश करून घ्या. आणि खूप ढेर सारी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जास्त घाला आणि मिक्स करून घ्यायचे. आता याच्यात लिंबू पिळायचा आहे. लिंबूने याची टेस्ट खूपच छान होते आणि लिंबामुळे मुगाचा उग्रपणाही कमी होतो आणि चव छान येते. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. चांगले मिक्स झालेले आहे पहा. पूर्ण छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याला सर्व करूया. हे पहा किती छान रंगबिरंगी बनलेला आहे. हे पहा किती कलर छान दिसतो याचा. आता कोथिंबीरीने गार्निश करूया. तर तयार झाले आपले मोड आलेल्या मुगाचा सलाद. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आरोग्यासाठी उत्तम तर आहेच. जिमला जाणाऱ्यांसाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला करायचं आहे तर ही झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तेही अगदी कमी वेळेत, गॅसचा कमी वापर करून. आणि आत्ता उन्हाळ्याच्या सुट्ट्याही लागलेल्या आहेत. झटपट मुलांना तुम्ही हे बनवून देऊ शकता. तर नक्की ट्राय करून पहा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.